सर नाव सांगा. माझं नाव गोविंद वराळकर. कुठे सर आपल्या शासकीय असं मेळाव्याच्या बघा मागच्या वर्षी आपण काय शिकलो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीयुक्त शिक्षण. तर विद्यार्थी असे असतात की त्यांना आपण जर शिकवत बसलो तर त्यांना आवड निर्माण होत नाही, पण एखादी गोष्ट कृतीतून शिकायची असेल तर त्यांना ती कृती करणं नक्की आवडते. त्यामुळे कृतीयुक्त शिक्षण हा या प्रशिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा भाग होता आणि आपण प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेतला. त्यानंतर दुसरं होतं विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगी काहीतरी सुप्त गुण असतात तर ते सुप्त गुणांना उजाळा देणे हे सुद्धा या प्रशिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर आनंददायी शिक्षण. आता शिक्षण आपण सर्वांनी घेतलेलं आहे, आपण शिक्षण घेत असतो, बऱ्याच लोकांना खूप जास्त अनुभव पण असेल, पण शिक्षण हे बरेच वेळा काय होते ते थोडं कंटाळवाणं होऊन जातं, विद्यार्थ्यांना त्याची आवड राहत नाही. तर आनंददायी शिक्षण हा या प्रशिक्षणाचा त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचे वेगवेगळे जे भाव असतात त्यांच्या चेहऱ्यावरचे, त्यांची बॉडी लँग्वेज म्हणतो आपण, तर ती ओळखणे हे सुद्धा याच्यातला एक महत्त्वाचा घटक होता. त्यानंतर आपण काय केलं होतं की विद्यार्थ्यांना काही कामांच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. आता तुम्हाला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीकडे जर आपण जबाबदारी दिली तर तो विशेष लक्ष देऊन ते काम करतो. जर जबाबदारी असेल तर लक्ष देऊन करतो. तर या प्रशिक्षणामधून आपण विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्या दिल्या आणि आपल्यावर सुद्धा ती त्यांच्याकडनं ते प्रशिक्षण किंवा त्यांच्याकडनं ती कृती करून घेण्याची जबाबदारी होती. त्यामुळे आपण सुद्धा त्याकडे विशेष लक्ष दिलं. त्यानंतर त्यांच्या कृतीनुसार आणि त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कलागुणानुसार वाव देण्यात आला. त्यांना आपण नेतृत्वाची संधी सुद्धा दिली. आणि बुलेटिन बोर्ड वगैरे तयार केलं होतं. थँक्यू सो मच. एक सूचना आहे, समजा तर 10-15 सेकंद बाकी असतील तेव्हा वॉर्निंग मी तेच करतोय जेणेकरून